या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल बडे पीर। आमचा पत्ता विजापूर वेस व दुसरी शाखा मुस्लिम पाच्छापेठ सोलापूर। SP गॅस एजन्सीचे मालक नरेंद्र सिद्धराम इंगळे यांना 20 फेब्रुवारी 2016 रोजी हातुसने 5 लाख रुपये 6 महिन्यात परतफेड करण्याचे आश्वासन देऊन त्याची परतफेडीची 26/12/2016 रोजी 3 लाख रुपयांचा धनादेश महेश जानकर राहणार साखरपेठ यांनी दिला होता। तो धनादेश न वटता परत आल्याने नोटीस देऊन प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सोलापूर यांच्या कोर्टात संक्षिप्त फौजदारी खटला दाखल केला होता। या कामी आरोपीतर्फे ॲडव्होकेट अजमोद्दीन शेख यांनी परतफेडीची रक्कम मुदतबाह्य आहे, व्यवहारानंतर धनादेश 9 वर्षानंतर असल्याचे दिसून येते। आरोपीने खाते बंद केले होते आणि धनादेश परतीचा मेमो सिद्ध होऊ शकला नाही, त्यामुळे गुन्हा साबित झाला नाही असा युक्तिवाद केला असता सोलापूर येथील मेहरबान BM रेडकर यांनी कायदेशीर देण्यापोटी धनादेश दिला नव्हता अशा निष्कर्ष काढून नरेंद्र सिद्धराम इंगळे यांची निर्दोष मुक्तता केली। या कामी आरोपीतर्फे अजमोद्दीन शेख, ॲडव्होकेट सैफुद्दीन कमरुद्दीन शेख यांनी काम पाहिले। SP गॅस एजन्सीचे मालक नरेंद्र इंगळे यांना महेश जानकर यांनी 20/2/2016 रोजी हातुसने रक्कम 5 लाख रुपये दिलेली होती। सध्याची रक्कम मी 6 महिन्यात परतफेड करतो असे आश्वासन दिलेले होते। त्या धनादेशाचा कायदेशीर परतफेडीपोटी नरेंद्र इंगळे यांनी त्यांना धनादेश दिलेला होता। तो धनादेश न वटल्याने नरेंद्र इंगळे यांच्या विरुद्ध महेश जानकर यांनी सोलापूर येथील मेहरबान प्रथम न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात फौजदारी खटला दाखल केलेला होता। त्या कामी आरोपीतर्फे ॲडव्होकेट अजमोद्दीन शेख यांनी परतफेडीची रक्कम ही मुदतबाह्य आहे व तसेच आरोपीने खाते बंद केले आहे। इतकेच नव्हे तर धनादेश परतीचा मेमो हा सिद्ध होऊ शकला नाही। अशा प्रकारे नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट प्रमाणे जो प्रिझम्पशन आहे गृहीतक खोडून काढण्यात आलेलं आहे असा युक्तिवाद केला असता ते युक्तिवाद गाय धरून मेहरबान प्रथम न्यायाधिकारी यांनी नरेंद्र इंगळे यांची धनादेश न वटल्या प्रकरणी निर्दोष मुक्तता केलेली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।